पब्लिशर, डेंटिस्ट, आर्टिस्ट, पेंटर, मेसन झाले. ओके. पूनम. हॅलो. हां, येस. वाचा, सेंटेन्स वाचा. You are a boy, you are a boys, you are a girls, you are girls, you are a merchant, you are merchants, you are a shopkeeper, you are shopkeepers, you are magician, you are magicians, you are an angel, you are angels, you are a postman, you are postmen, you are a clerk, you are clerks, you are a pilot, you are pilots, you are a weaver, you are weavers, you are a baker, you are bakers, you are a beautician, you are beauticians, you are a banker, you are bankers, you are a dentist, you are a dentist. ओके. चला, What? नेक्स्ट कोण आहे? हु इज देअर नेक्स्ट वन? कोण जॉईन झालं आता? हां, आरती नार्वेकर मॅडम. वाचा मॅडम. कालचे सेंटेन्सेस आणि शब्द वाचा. You are a boy, you are a boys, you are boys, you are a girl, you are girls, you are a merchant, you are merchants, you are a shopkeeper, you are shopkeepers, you are a magician, you are a magician, you are an angel, you are angels, you are a postman, you are postmen, you are a clerk, you are clerks, you are a pilot, you are pilots, you are a weaver, you are weavers, you are a beautician, you are beautician, you are a breakers, you are breakers, you are a bankers, you are bankers, you are a writer, I am a lawyer, you are a sailor, you are a postman, you are a clerk, I am a nurse, you are blacksmith, you are peon, I am an artist, girls, boy, merchant, peddler, shopkeeper, weaver, magician, carpenter, publisher, dentist, painter, mason. Okay. Okay. Now today we will take the heading of he, she, it आणि या सगळ्याचा प्लुरल आहे दे, अनेक वचनी दे. हीचा अर्थ आहे तो. हे सुद्धा एक सर्वनामच आहे. मग तो हा शब्द कोणासाठी वापरतो आपण? एक पुरुष किंवा एक मुलगा. ही इज युज्ड फॉर अ बॉय और अ मॅन. ही हा शब्द कोणासाठी वापरतो आपण? एक मुलगा असेल किंवा एक मनुष्य असेल तर त्यांच्यासाठी ही हा शब्द वापरला जातो. त्याच पद्धतीने दुसरं प्रोनाउन आहे. पुढचं सर्वनाम आहे शी. शीचा अर्थ आहे ती. जसं आपण एका मुलासाठी आणि माणसासाठी तो म्हणजेच ही हा शब्द वापरतो त्याचप्रमाणे शी इज युज्ड फॉर अ गर्ल. एक मुलगी असेल किंवा एक स्त्री असेल तर त्यांच्यासाठी आपण शी हे सर्वनाम वापरणार. त्यानंतर इट हा शब्द आहे. इटचा अर्थ बघा तो, ती आणि ते, ह्या तीन प्रकारे हा शब्द वापरला जातो. मग हा शब्द कोणाकोणासाठी वापरला जातो? तर निर्जीव वस्तू, ज्या काही आपल्या अवतीभोवती निर्जीव वस्तू असतील, प्राणी असतील, प्राणी, पशु, पक्षी यांच्यासाठी पण इट हा शब्द वापरला जातो. पशु, पक्षी, फळे आणि फुले. किंवा लहान बाळ जरी असेल
तरी सुद्धा इट हा शब्द त्या बाळासाठी वापरला जातो. इट इज अ बेबी. ते एक लहान बाळ आहे. लहान बाळ. बघा, इट या शब्दाचा अर्थ आहे तो किंवा ती किंवा ते. हे दोघांसाठी पण वापरलं जातं. सजीव वस्तू असतील किंवा निर्जीव वस्तू असतील तर त्यांच्यासाठी इट हा शब्द वापरला जातो. एवढं लक्षात आले सर्वांच्या? येस मॅम. ओके. मग ह्या तिघांचाही अनेक वचन आहे दे. एकापेक्षा जास्त जर बॉईज असतील किंवा माणसे असतील, एकापेक्षा जास्त गर्ल्स असतील किंवा स्त्रिया असतील, किंवा एकापेक्षा जास्त पशु पक्षी प्राणी फळे फुले लहान बाळे असतील तर त्या सर्वांसाठी दे हा शब्द वापरला जातो. देचा अर्थ आहे ते, त्या आणि ती. हे एवढं लक्षात आलं सगळ्यांच्या? ही म्हणजे काय? हिचा अर्थ काय आहे? शीचा अर्थ आहे आणि इटचा अर्थ आहे तो तो ती ते. देचा अर्थ काय आहे? ते त्या ती. ही हे सर्वनाम कोणासाठी वापरले जाते? एका मुलासाठी किंवा एखाद्या माणसासाठी. शी हे सर्वनाम कोणासाठी वापरले जाते? मुलगी आणि एखाद्या लेडीसाठी. इट हे सर्वनाम कोणाकोणासाठी वापरले जाते? निर्जीव वस्तू प्राणी पक्षी फळे फुले आणि लहान बाळ. त्यानंतर दे हे सर्वनाम कोणासाठी वापरले जाते? त्या सर्वांसाठी. एकापेक्षा जास्त मुले, एकापेक्षा जास्त माणसे, एकापेक्षा जास्त मुली, एकापेक्षा जास्त स्त्रिया, एकापेक्षा जास्त काहीही वस्तू असू देत, निर्जीव वस्तू किंवा सजीव मध्ये प्राणी पशु पक्षी येतात, फळे फुले येतात, लहान बाळ येतं. हे सगळ्यांसाठी काय वापरलं जातं? प्लुरल मध्ये दे हे सर्वनाम वापरले जाते. आपण या आठवड्यामध्ये सगळ्या सर्वनामांचा अभ्यास करतोय. पहिल्या दिवशी आपण कुठल्या सर्वनामाचा अभ्यास केला? कोणती वाक्य आपण पहिल्या दिवशी? आय सांगा बघू मला वाक्य. आय एम टीचर. तुम्ही पण लिहायचे आहेत. सांगा, तुम्ही सांगायचे आणि लिहायची पण आहे. चला पटपट बोला. आय एम बॉय, आय एम गर्ल. अजून 10 वाक्य आली पाहिजे तुमच्याकडून मला. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही अभ्यास करताय. आय एम अ डॉक्टर. आय एम ब्रिटिश बँकर. आय एम अ डॉक्टर. आय एम अ पॉटर. येस. येस. लिहायचे तुम्ही पण वाक्य. आय एम अ टेलर. शॉपकीपर. पॉटर. अजून आय एम अ पेंटर. येस. आय एम अ पेंटर. ओके. एवढी म्हणजे या पद्धतीने आपण आय एम ची वाक्ये पहिल्या दिवशी पाहिलेली आहे. सो यू ऑल आर नोईंग these ऑल सेंटेन्सेस. ओके. लिहून घ्या सगळे वाक्ये. आयच्या नंतर आपण कोणतं सर्वनाम पाहिलंय? वी आर. हे झाले लिहून सर्वांचं? येस. ओके. सगळ्यांचं झालंय? हो. त्यानंतर कोणती वाक्य पाहिली आपण? वी आर. वी आर. सांगा पटपट. वी आर. वी आर स्टुडंट. वी आर ऍक्टर्स. वी आर ऍक्टर्स. बरोबर. अजून एक वाक्य सांगा. शॉपकीपर. प्रत्येकाने सांगायचं. वी आर फार्मर. वी आर फार्मर्स. येस. वी आर नर्सेस. येस. वी आर नर्सेस. बरोबर. सांगा. वी आर टीचर. टीचर का टीचर्स? टीचर्स.
वी आर टीचर्स. सांगा अजून. We are lawyers. We are lawyers. वी आर लॉयर्स. येस, व्हेरी गुड. सांगा अजून. We are hunters. येस, वी आर हंटर्स. सांगा अजून. We are watchmen. वी आर वॉचमॅन. लिहायचे बरं का सगळे तुम्ही वाक्य परत एकदा revision मध्ये. We are artists. वी आर आर्टिस्ट्स. मी अशी पाठीमागची केव्हाही उजळणी घेईल. रोजच्या रोज वाक्य तुमची झाली पाहिजेत वाचून. तुम्हाला माहिती असली पाहिजेत ही वाक्य सगळी. You have to speak all these sentences because this is our spoken class. लिहायचंय, वाचायचंय, लिहायचंय, वाचायचंय. खूप लिहायचं, खूप वाचायचं, खूप बोलायचं. ओके. वी आर आर्टिस्ट. ओके, झाले का एवढं सगळ्यांचं? इज दिस ऑल क्लिअर? येस. आफ्टर दिस वी हॅव टेकन यू आर. चला येऊ द्यात वाक्य. यू आर मेन. तुम्ही पुरुष आहात. सिंग्युलर पण सांगा, प्लुरल मध्ये पण सांगा, कारण एकवचनी आणि अनेक लोकांसाठी पण यू हा एकच करता आहे. जसं की यू आर मेन, यू आर अ मॅन. अ मॅन म्हणजे एक माणूस, मेन म्हणजे खूप माणसे. चला सांगा बघू तुम्ही. यू आर. बघा. You are a shopkeeper. You are farmer. यू आर अ शॉपकीपर. अ घेऊया आपण इथे. हा. You are shopkeepers. येस, व्हेरी गुड. यू आर शॉपकीपर्स. ही वाक्य झाली आहेत का आधी सगळ्यांची? अगोदरची वाक्य झाली आहेत? ओके ओके. चला. यू आर. You are a magician. येस, तू एक You are जादूगार magician. आहेस. यू आर. सांगा. Magician. मॅजिशियन्स. You are. सांगा अजून वाक्य. You are a farmer. You are a farmer. बोला पुढची वाक्य. You are a बोला. director. You are farmer. You are an angel. You are a director. You You are a are an directors. angel. You are angel. angels. And ओके, तर ही झाली आपली रिव्हिजन. ठीक आहे. आता याच्या पुढचा पार्ट आपण आज घेतला. ही, शी, इट आणि दे. ही वाक्य झाली आहेत सगळ्यांची लिहून. झाली. ओके. कॅन आय रब द बोर्ड? Yes. Yes, ma'am. ओके. नाउ राईट डाऊन. ही इज अ बॉय. तो एक मुलगा आहे. ही इज अ बॉय. ही इज अ He boy. is a boy. तो मुलगा आहे. ती मुलगी आहे. She is a girl. येस, शी इज अ He is a girl. गर्ल. ते फूल आहे. It is a flower. येस, इट इज अ फ्लावर. सांगा बघू आता अशी वाक्य मला. तो सोनार आहे.
He is a goldsmith. Goldsmith. Yes, he is a goldsmith. ती विद्यार्थी नाही. She is student. She is a student. ते लहान बाळ आहे. It is a baby. The baby. Small. It's a baby. ती नर्स आहे. Is Yes, She is a she is a nurse. nurse. त्या शिक्षिका आहेत. खूप जणी आहेत आता शिक्षिका. Then which pronoun you will use? They. She is a they. टीचर्स म्हणले ना मी. खूप शिक्षक आहेत. खूप जण आहेत असं सांगायचं मला की ते सगळे शिक्षक आहेत. ते 4-5 They are. हा. They They are are टीचर्स नाही फक्त teachers. They are Teachers. teachers. ते शिक्षक are teachers. आहेत किंवा त्या शिक्षिका आहेत. तो फेरीवाला आहे. फेरीवाल्यासाठी शब्द आहे हॉकर. Hawker. He is Hawker. ही इज अ हॉकर. hawkers. ते फेरीवाले आहेत. They ते फेरीवाले आहेत. It is. ते It is a hawker. नाही. It is. ते फेरीवाले आहेत. म्हणजे प्लुरल झालं ना. They are. प्लुरल म्हणजे अनेक वचनी Hawkers. जर असेल तर बघा दे मध्ये त्याचा अर्थ काय घेतला आपण? They are. अर्थाने घेतले होय की नाही? पण हे प्लुरल आहे. प्लुरल एकवचनी एकापेक्षा जास्त आणि इटचा अर्थ पण ते होतोय. पण ह्याचा अर्थ काय आहे? नपुंसकलिंगी. मराठीमध्ये आपण करतो की नाही स्त्रीलिंगी पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी. ते बाळ, ते फूल, ते मूल त्या अर्थाने हे ते आणि हे ते म्हणजे ते खूप लोक. ते 4-5 जण शिक्षक आहेत. ते 10 जण इथे बसलेत. ते 15 लोक बोलत आहेत. ते 10 जण ट्रिपला गेलेत. ते THEY दे म्हणजे पण ते आणि IT इट म्हणजे पण ते. पण दोन्हीचा अर्थ काय आहे वेगळा आहे. एकापेक्षा जास्त लोक असतील तर दे वापरायचा आणि इथे प्राणी, पशु, पक्षी, फुले, फळे असतील तर जर एकच असेल तर एक प्राणी, एक पक्षी, एक फूल, एक फळ, एक निर्जीव वस्तू, एक बाळ ह्या सगळ्यांसाठी आहे इट. आलं लक्षात? इट आणि हे दे. दे म्हणजे प्लुरल. खूप लोक जर असतील तर प्लुरल. मग ते खूप माणसं असतील, बायका असतील, मुले असतील, फळे फुले पण असू शकतात. दे आर फ्रुट्स. ती फळे आहेत. हा आलं लक्षात? हे Okay. दोन्हीचा अर्थ. Yes. They are आता इथे hawkers. मी काय बोललो होतो की ते फेरीवाले आहेत. हा They are hawkers. दे आर हॉकर्स. आता मराठीत एक वाक्य सांगा मी म्हटलं आहे ते माझे बाबा आहेत. मग ह्या तेसाठी काय घेणार आपण? It. का बाबा आहेत ना ते बासाठी कसं वापरतात? He. हा ही म्हणजे अर्थी ते असेल आणि ते वेगळं आहे बघा. हा तिसराच ते आहे. ते कोण आहे? त्या अर्थी ते आहे. आलं का लक्षात? आलं लक्षात? हा म्हणजे इंग्रजीमध्ये अर्थीसाठी पण काय वापरतात? ही वापरतात. ही किंवा शी. आपल्यापेक्षा मोठे जर असतील कोणी आपले बाबा, आपले मिस्टर, आपले सासरे, अजून कोणी नातेवाईक किंवा जगामधलं कोणीही तर त्यांच्यासाठी आपल्यापेक्षा मोठे आदरार्थी कोणी असेल लेडी तर तिच्यासाठी शी. आता इंदिरा गांधी महान पंतप्रधान होत्या. मराठी शी वॉज अ
प्राईम मिनिस्टर. हा she तिथे आपण हे म्हणणार. आलं का लक्षात? Yes. लक्षात? Yes. हा हा ते वेगळाच आहे. हा आदरार्थी ते आहे. इंग्रजीमध्ये आदरार्थीसाठी वेगळा शब्द नाही. ही म्हणजे तो आणि ही म्हणजे ते. आदरार्थी ते. शी म्हणजे ती, शी म्हणजे त्या, आदरार्थी त्या. त्या आपल्या भारताच्या पंतप्रधान होता. शी वॉज आवर प्राईम मिनिस्टर. दे वॉज आवर प्राईम मिनिस्टर नॉट. लक्षात हे? Oh. Yes. हम्म. कशाचा? दे आर हॉकर्स. ते माझे बाबा आहेत. ही इज माय डॅड. ते माझे बाबा आहेत ला काय बोलणार आपण? ही इज माय फादर. He is my father. ते माझे बाबा आहेत. ही इज He is माय my father. फादर. ते माझे हसबंड आहेत. He is my husband. Yes. तो माझा मित्र आहे. He is my friend. ती माझी मैत्रीण आहे. He is my friend. He is my friend. ती माझी सायकल आहे. It is my bicycle. हा, इट इज माय बायसिकल. तिथे नाही बोलायचं शी इज माय बायसिकल. इट इज माय बायसिकल. Bicycle. ती माझी आई आहे. She is my mother. He is my mother. तो आमचा पोपट आहे. तो म्हणजे कोण? ही काय इट. प्राणी पशु पक्षी फुले फळे इट वापरायचं. इट इज आवर पॅरट. आमचा पोपट आहे. It is our parrot. ती पाहुणी आहे. She is guest. Yes, she is a guest. ते एक पान आहे. ते एक झाडाचे पान आहे. It is a leaf. They are leaves. ते म्हटले मी. ते एक पान आहे. ठीक आहे. इट इज It is a leaf. लीफ. It is a leaf. आता आपण काही वाक्य द्यायची घ्या. ती पाने आहेत. They are leaves. दे आर लीव्स. Leaves. तेथे खूप झाडे आहेत. ती खूप झाडे आहेत. There are very trees. दे आर ट्रीज. असं घेऊया हे वाक्य. दे आणि नको त्याचं घेऊया. ती झाडे There आहेत. दे आर ट्रीज. trees. हे झाले सर्वांचं इथलं. हो झाले. ओके. तुम्ही सांगू शकता अजून वेगळी वाक्य सांगा मला. दे आर. They are flowers. येस. दे आर फ्लावर्स. ती फुले आहेत. ती मुले आहेत. They are children. फक्त चिल्ड्रन. हा, चाइल्डचा अनेक वचन चिल्ड्रन. ह्याला एस येत नाही अनेक वचनामध्ये. हे ऑलरेडी अनेक वचन आहे. हा, त्या शिव्या आहेत.
They are bag. Yes, they are bags. तो सोनार आहे. He is goldsmith. He is a goldsmith. He is goldsmith. Yes. He is a He good. is a goldsmith. ते शिंपी आहेत. ते म्हणजे खूप लोक. ते शिंपी आहेत. They शिंपी म्हणजे are कपडे शिवणारे. tailor. Tailor. They are tailors. Tailor. Tailors. चिल्ड्रन म्हणजे खूप मुले. ओके, चिल्ड्रन म्हणजे खूप Child मुले. म्हणजे म्हणून इथे ते घेतलंय. एका बाळासाठी कसं लिहिणार आपण? इट इज अ चाइल्ड. child. इट It इज is अ child. चाइल्ड असं येऊ शकतं. ठीक आहे. आपण गेलेले आहोत म्हणजे वी आर हॉकर्स. बघा, शब्द माहिती असायला पाहिजे. वाचन करण्याच्या रोज मध्ये वेगळं सेंटेन्स घेतलं मी. वी आर हॉकर्स. तुम्ही स्त्रिया आहात. You are women. You are women. ती शिक्षिका आहे. It is teacher. You are. I am she. Not it. I am. Yeah. I am a teacher. So you will call me it. No. Then what you will say? She. She is a She teacher. is a teacher. शिक्षिका आहे. She is a teacher. ओके. चला, आजचे शब्द लिहूयात आता आपण. किती वाक्य झाली बघा बरं. Okay, first Amrutana will read all the sentences. चला, fast. He, she, it पासून घ्यायची I am a वाक्य. teacher. He, she, it She, it जिथून पासून. सुरू झाले ना तिथपासून घ्यायची reading. He is boy. He is a girl. It is a flower. He is a goldsmith. She is a student. It They is are a teachers. goldsmith नाही. He is a goldsmith. तो He is सोनार a आहे. goldsmith. हा. They are teachers. हा. He is a walker. He is my husband. He is my friend. She is my friend. It is my bicycle. It is our parrot. She is a guest. It is a leaf. They are leaves. 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 They are trees. They are trees. They are flowers. They are children. They are bags. It is a goldsmith. Goldsmith. They are tailor. It is It a is a goldsmith not. Goldsmith म्हणजे सोनार. It is सोनाराला इट चुकलं. बोलायचं नाही. माणसे जर असतील, मनुष्य किंवा स्त्रिया, आपण लोक जर असलो तर इट येत नाही. ही किंवा ही शी. येणार काय मॅम? हा. ही इज अ गोल्डस्मिथ किंवा शी इज अ गोल्डस्मिथ. हा. They are tailor. It is a child. We are walkers. You are women. She is a teacher. येस. Okay. चला, नेक्स्ट नंबर कोणाचा आहे? चला, थांबायचं नाही, पटपट वाचायला सुरुवात करायची. सगळ्यांनी वाचायचं आहे. एकेकीने वाचा पटापट. मी नाव He घेते is a boy. हा. she is a girl. It is a flower. हम्म.
He is a goldsmith. He is a student. It is a baby. She is a nurse. They are teachers. He is a hawker. They are hawkers. He is my father. He is my friend. He is my husband. She is my friend. It is our parrot. She is a guest. It is a leaf. They are leaves. There are trees. They are flowers. They are children. They are bats. He is a goldsmith. They are tailors. It is a child. We are hawkers. You are women. I am a teacher. She is a teacher. येस. नेक्स्ट चला पूनम मॅडम. He is a boy. She is a girl. Is a flower. Is a goldsmith. She is a student. It is a baby. She is a nurse. They are teachers. He is a hawker. They are hawkers. They are fruits. He is my father. He is my husband. He is my friend. She is my friend. It is my bicycle. It is my mother. It is our parrot. She is a guest. It is a leaf. They are leaves. They are trees. They are flowers. They are children. They are bad. He is a goldsmith. They are tailors. We are hawkers. You are women. She is a teacher. चला नेक्स्ट कोण आहे? हा वाचलं मॅडम. हो. He is a boy. She is a girl. It is a flowers. She is a goldsmith. She is a master. It is a baby. She is a nurse. They are teachers. They are hawkers. He is a hawkers. He is my father. He is my husband. He is my friend. She is my friend. It is my bicycle. She is my mother. It is our parrot. She is a guest. It is a leaf. They are leaves. They are trees. They are flowers. They are children. They are bats. He is a goldsmith. They are tailors. It is a child. We are hawkers. You are women. I am a teacher. She is a teacher. चला पुढे. Ha. He is a boy. She is a girl. It is a flower. He is a goldsmith. She is a student. They are teachers. She is a nurse. It is a baby. He is a hawker. They are hawkers. He is my father. He is my husband. He is my friend. She is my friend. It is my bicycle. She is my mother. It is our parrot. She is a guest. It is a leaf. They are leaves. They are trees. They are flowers. They are children. They are bags. They are tailors. We are hawkers. You are woman. She is a teacher. It is a child. बोर्डवर काय लिहिलं? Parrot. सगळेजण काय बोलतात? Parrot. पॅरट. Parrot. नॉट पॅरट. Parrot. हे रोट नाही. खायचे रोट वेगळे. पॅरट नॉट पॅरट. इट इज अ पॅरट. ओके. इट इज अ पॅरट. हा नॉट पॅरोट. पॅरोट छान पैकी रोट चालू आहे. दॅट इज नॉट रोट. दिस इज व्हॉट पॅरट. ओके. ओके. चला छान थोडीशी कॉमेडी. ओके. चला नेक्स्ट आजचे शब्द लिहून आपण विल राईट वर्ड्स. नाही सगळेजण. हॅलो. हसल्या सगळ्या. Yes, ma'am. ओके. चला राईट डाऊन टुडेज वर्ड्स. फूल. फूल कशाला म्हणायचं? फूल शब्द
त्यानंतर न्यायाधीश. जज. जज म्हणजे न्यायाधीश. टाइम किती वाजले सांगते का? आवाज येतोय ना? गेला आता. म्हणजे न्यायाधीश. मराठी आता घेऊन ठेवत चला लगेच. सोनार. सोनार. गोल्डस्मिथ. हा. लोहार. ब्लॅकस्मिथ. ब्लॅकस्मिथ. त्यानंतर किली. गाय. काव. गाईचं वासरू. गाईचं वासरू. का. एक्सलेंट आहे तिथे. एक करायचा नाही. फेरीवाले. हॉकर्स. आबा. मॅन. हरिण. डिअर. ओके. बाबू. बाबू. बांबू. बांबू. खेळणे. लहान मुलांचे खेळणे. टॉय. टॉय. गोष्ट. स्टोरी. स्टोरी. गाडी चालविणारा. ड्रायव्हर. लहान बाळ. चाइल्ड. लहान बाळ. चाइल्ड. घुबड. Owl. Owl. आऊ. मेंढी. Owl. मेंढी. Sheep. Sheep. Yes. Guest. Yes. Guest. झाडाचे पान. Leaf. Leaf. खूप पाणी. Leaves. Leaves. Yes. घरमालक. Owner. किंवा लँडलॉर्ड असं देखील बोलतात त्यांना. ओनर किंवा लँडलॉर्ड. घर मालकीन. लँडलेडी. घर मालकीन. लँडलेडी. त्यानंतर उंदीर. Mouse. अजून एक दुसरा शब्द आहे. Rat. रॅट. शहर. City. घड्याळ. Clock. Watch. वॉच किंवा क्लॉक. अजून शब्द देते मी उद्यासाठी. उद्या हे सगळे शब्द मी विचारणार आहे. ससा. Rabbit. Rabbit. हत्ती. Elephant.
मॅडम दिसत नाही. आता दिसतंय? हो हो. ओके. एलिफंट म्हणजे हत्ती. हत्ती. चिमणी पॅरो. नाही मॅडम दिसत. सगळ्यांना दिसत नाहीये. दिसतंय मॅम. रेंज मध्ये जा. कोणाला दिसत नाहीये. जा बरं, रेंज मध्ये जा. थोडा वेळ दिसते, थोडा वेळ दिसत नाही. अच्छा, ठीक आहे. ते मध्ये बोलले कधी कधी काय होते, कोण बोललं का मग ते गायब होते, असं होते कधी. ठीक आहे, मीच बोलते एकटी. हा, GOAT, गोट म्हणजे बकरी. तुम्ही लिहून घ्या, उद्या मी विचारते. हा, त्यानंतर साप, SNAP, साप. साप. TREE, ट्री म्हणजे झाड. ही काय झाली परवाची? झाली. ओके. मंकी, मंकी माकड. त्यानंतर लायन. ही सगळी प्राण्यांची नाव आहेत बरं का. लायन, ॲन्ट, बटरफ्लाय, CROW, क्रो. क्रो म्हणजे कावळा. पीकॉक, मोर. पीकॉक. EGG, एग म्हणजे अंडे. FOX, फॉक्स म्हणजे कोल्हा. MOTOR, मोटर. मोटर म्हणजे गाडी. ROAD, रोड म्हणजे रस्ता. COCK, कॉक याचा अर्थ आहे कोंबडा. ऑरेंज, ऑरेंज म्हणजे संत्रे. STAR, स्टार म्हणजे तारा. इंक पॉट, INKPOT, इंक पॉट म्हणजे शाईची दौत. हाऊस, HOUSE, हाऊस म्हणजे घर. NEST, नेस्ट म्हणजे घरटे. आणि KITE, काईट म्हणजे पतंग. काईटचा अर्थ आहे पतंग. काईटचा अर्थ आहे पतंग. झाले सर्वांचं लिहून? हो. येस. येस मॅम. सगळे शब्द पाठ करायचे. मी उद्या मराठीतून विचारेन. यू हॅव टू टेल इट इन इंग्लिश. त्यानंतर आपण पहिल्या दिवशी एक स्टोरी दिलेली होती, द ओक ट्री. स्टोरी वाचायची सर्वांनी आता एकेकीने. चला, अमृतमन फर्स्ट. आहे का तुमच्याकडे स्टोरी लिहिली? येस मॅम. मॅम, विचार वाचते.
fear every time the wind blows. But these reeds are really weak. That very night blew a storm and the oak tree was uprooted. Thank God, sighed it. The reeds we bend, but, but we do not break. Our way is better. Okay, next one. Who is next one? Bhagyashree. एक मिनिट. आहे का तुमच्याकडे स्टोरी? ओके, हु इज नेक्स्ट वन बघा. तिथे मी चंद्रकांत बोलते. लिहिलेलं आहे बघा. कोण आहे हा, ते? मी वैशाली. ओके, हा. Yeah. The oak tree always thought that he was much stronger than the reeds. He said to himself, I stand upright in the storm. I don't bend my head here every time the wind blows. But his reeds are really weak. That very night blew a storm and the oak tree was uprooted. Thank God, sighed. The reeds we bend, but we do not break. Our way is better. ओके, गीता. सॉरी मॅम, मी लिहिली नाही. ठीक आहे. कोणी फोटो टाका ग्रुप वरती, ज्यांचं राहिले ते लिहितील. हा, हेल्दी ग्रुप. The oak tree always thought that he was much stronger than the reeds. He said to himself, I stand upright in the storm. Don't bend my head in fear every time the wind blows. But these reeds are really weak. That very night blew a storm, and the oak tree was uprooted. Thank God, sighed the reeds we bend, but we do not break. Our way is better. Okay. ओके, पुन्हा. The oak always thought that he was much stronger than the reed. He said, I stand bent in the storm. I don't bend my head in fear every time the wind blows. But these reeds are really big because that very high blew a storm and oak tree was uprooted. Thank God, sighted. The reeds we bend, but we do not break. Our way is better. ओके, आरतीताई. The oak tree always thought that he was much strong than the rich. He said to himself, I stand upright the stone. I don't bend my head in fear every time he wind blew. But these reeds are really where that very night blew a storm and the oak tree we upgraded. Thanks God. Sighed he, reeds bend, but we do not break. Our way is better. ओके, वाचनाची प्रॅक्टिस करायची सर्वांनी. घरामध्ये काही पुस्तके असतील किंवा आपल्या मुलांची पुस्तकं असतात इंग्रजी, छान शॉर्ट स्टोरीज असायच्या किंवा यूट्यूबला पण येतात शॉर्ट स्टोरीज. ते वाचून वाचून आता प्रॅक्टिस करायला घ्यायची. सर्वांनी वाचताना चुका होतात बघा बऱ्याच. ठीक आहे. Sorry, मला The oak tree always thought that he was stronger. ओके, इकडे थांबूया आपण. He said to himself, I stand upright in the storm. I don't bend my गुड नाईट एव्हरीवन.